शेगावी श्रींच्या मंदिरात पार पडली दोन परब्रह्म स्वरूपांची भावनिक बंधू भेट। तर जय गजानन माऊली। गुरुवारी सकाळी सकाळी मी श्रींच्या मंदिरात जाण्याकरिता निघालो, कारण की आज होणार होती डोळ्याचे पारणे फेडणारी दोन सत्पुरुषांची बंधू भेट। थोड्या वेळानं श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था शिर्डीच्या या बसचे आगमन झाले। श्री गजानन महाराज संस्थान द्वारा साईबाबांच्या पादुकांचे साधू संत येती घरात ओची दिवाळी दसरा असं अभंग म्हणून स्वागत करण्यात आले। मित्रांनो, या दोन्ही संतांचे मन एकमेकाशी आध्यात्मिक दृष्ट्या जुळलेले होते, परंतु यांची भेट कधी झालीच नाही। या पालखीचे स्वागत करण्याकरिता श्रींच्या मंदिराच्या वतीने सुंदर अशा दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते। मित्रांनो, 100-200 वर्षाच्या कार्यकाळात जी बंधू भेट पार पडू शकली नाही, ती आज आपल्या प्रत्यक्ष व आपल्या हयातीत आपल्या समोर पार पडत आहे। यापेक्षा मोठी गोष्ट काय असेल। श्रींच्या मंदिराच्या पाठशाळेत बाबांच्या पादुका सुमारे तासभर भक्तांच्या दर्शनाकरिता ठेवण्यात आल्या होत्या। असं म्हणतात की शेगावात जेव्हा सद्गुरू गजानन महाराजांनी समाधी घेतली, त्यावेळी शिर्डीमध्ये सद्गुरू साईबाबा माझा प्राण गेला असं म्हणून रडायला लागले। मित्रांनो, असं म्हणतात की श्री साईबाबांच्या समाधी शताब्दी वर्षी या पादुका पहिल्यांदा शिर्डीच्या बाहेर पडाल्या होत्या व आज दुसऱ्यांदा या पादुका शिर्डीच्या बाहेर आल्या आहेत। बाबांच्या या पादुकांचं आपल्याला दर्शन घेता आलं व श्रींच्या मंदिराची प्रदक्षिणा या पादुकांसोबत करता आली। यापेक्षा भाग्याची गोष्ट आपल्यासाठी काय असेल। सद्गुरू साईनाथा, ज्याप्रमाणे तुझ्या पादुकांवर आम्हाला डोकं ठेवता आलं, त्याचप्रमाणे शेवटच्या श्वासापर्यंत तुझ्या चरणावर आम्हाला स्थान दे, हीच प्रार्थना। शेवटी इतकंच की गुरु गजानन माझी आई मजला ठाव द्यावा पायी, साईनाथ गुरु माझी आई मजला ठाव द्यावा पायी। त्यानंतर साईबाबांच्या या पादुकांना श्री संस्थेकडून भावपूर्ण निरोप देण्यात आला। धन्य झालो आपण की त्या काळातल्या भक्तांना सुद्धा जो सोहळा अनुभवता आला नाही, तो आपल्याला या जन्मात अनुभवता आला। भेटू पुढच्या एका अशाच माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये, तेव्हापर्यंत सप्रेम जय गजानन माऊली। श्री सच्चिदानंद सद्गुरू साईनाथ महाराज की जय। बाबा उठे